आता तुम्ही हजार एक पुस्तकं तर फक्त रेकॉर्ड त्याच्या आधी कुठलं असं ह्याच्यातलं पुस्तक कुठल्याही भाषेचं जे तुमच्याबरोबर राहिलं? तसं बघायला गेलं तर हे म्हणजे आईला विचारण्यासारखं आहे, की कुठलं मूल जास्ती तुम्हाला आवडतं? आईला सगळीच मुलं सेम असतात. पण त्यातल्या त्यात जर सुरुवातीच्या काळामध्ये आपण गेलो, तर व्यक्ती आणि वल्ली मला खूप भावलेलं पुस्तक होतं त्या काळामध्ये. हं. ओके. त्याच्यानंतर मी मृत्युंजय वाचलं, शिवाजी सावंतांचं आणि मी अक्षरशः रडलोय. कारण तो काळ असा होता त्यावेळेस महाभारत चालू होतं टीव्हीवरती आणि कर्ण वॉज पोर्ट्रेड ॲज अ विलन. विलन. ओके. पण ते पुस्तक वाचल्यानंतर तसं काही जाणवत नाही. माइट बी ते पुस्तक कर्णावरती आहे म्हणून नसल्यामुळे. त्या अनुषंगाने लेखकांनी लिहिलेलं असेल ते. पण दीज आर सम ऑफ द फ्यू बुक्स विच स्टेड विथ मी. ओके. इंग्लिशमध्ये तर अगणित पुस्तकं आहेत. ओके. म्हणजे एकाचं नाव घ्यायचं तर दुसऱ्यावरती अन्याय केल्यासारखं आहे. ही 2 पुस्तकं पण मी मराठीतली जी आत्ता नावं घेतली, फक्त हीच पुस्तकं आहेत का? तर अजिबात तसं नाही. वपू काळे असतील, सुहास शिरवळकर असतील, सुहास शिरवळकरांची दुनियादारी असेल, ओके. शिवाजी सावंतचा छावा असेल, मृत्युंजय असेल, त्याच्यानंतर श्रीमान योगी असेल, अनेक पुस्तकं आहेत जी आजही मी जगतोय. हं. आणि रोजच्या रोज नवीन नवीन कॅरेक्टर्सची भर पडतीये. त्याच्यातनं काहीतरी रोजच्या रोज शिकलं जातंय. त्याच्यातनं रोजच्या रोज काहीतरी घेतलं जातंय आणि ते स्वतःच्या आयुष्यामध्ये रोजच्या रोज नव्याने इन्कॉर्पोरेट केलं जातंय.